समजा एखादा खूप मोठा आणि एकदम भव्य असा चित्रपट बनवला जातोय. अच्छा. म्हणजे बजेटची काहीच कमतरता नाहीये. सर्वात महागडे कॅमेरे आणलेत, देशातले सर्वोत्तम अभिनेते सेटवर उभे आहेत. पण या सगळ्या पसाऱ्यात एकच गोष्ट नाहीये आणि ती म्हणजे दिग्दर्शक. तर काय होईल? मला वाटतं सेटवर फक्त गोंधळ उडेल आणि दुसरं काही नाही. अगदी बरोबर. म्हणजे पैसा पाण्यासारखा वाहील आणि शेवटी जो चित्रपट तयार होईल ना, तो अजिबात पाहण्यालायक नसेल. हो, नक्कीच. एखादा मोठा निवासी गृहनिर्माण प्रकल्प उभा करणे म्हणजे अगदी याच उदाहरणासारखं आहे. केवळ सिमेंट, विटा, लोखंड आणि मग भरपूर पैसा असून इमारती उभ्या राहत नाहीत बघा. नाहीच मुळी. त्यासाठी योग्य नियोजन लागतं. हो, आणि तिथे दिग्दर्शकाची भूमिका बजावणारी एक अत्यंत महत्वाची यंत्रणा लागते. आणि ती यंत्रणा म्हणजे प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट, किंवा ज्याला आपण थोडक्यात पीएमसी म्हणतो. हो, पीएमसी. तर आज आपण या सखोल चर्चेत एका अशा विषयावर बोलणार आहोत जो वरवर पाहता केवळ बांधकाम क्षेत्राशी संबंधित वाटतो, पण अगदी प्रत्यक्षात तो हजारो कुटुंबांच्या स्वप्नांशी जोडलेला आहे. अगदी खऱ्या अर्थाने जोडलेला आहे. विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या एका अभ्यासपूर्ण लेखात यावर सविस्तर प्रकाश टाकलेला आहे. त्यांनी स्पष्ट केलंय की एखाद्या मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पासाठी पीएमसी निवडताना नेमके कोणते निकष असावेत, आणि आज आपण याच प्रक्रियेच्या अगदी मुळाशी जाणार आहोत. हे चित्रपट दिग्दर्शकाचं जे उदाहरण आहे ना, ते ह्या संपूर्ण प्रक्रियेचं गांभीर्य समजून घेण्यासाठी एकदम चपखळ आहे. हो ना. कारण आजकालचे जे मोठे निवासी सोसायट्यांचे प्रकल्प असतात किंवा पुनर्विकासाचे म्हणजे रिडेव्हलपमेंटचे प्रकल्प असतात, ते केवळ बांधकाम राहिलेले नाहीयेत. अच्छा. म्हणजे ते त्याहून खूप मोठे आहेत. हो, तो एक अत्यंत गुंतागुंतीचा चक्रव्यूह असतो असं म्हणूया. जेव्हा आपण एखाद्या गगनचुंबी इमारतीकडे पाहतो तेव्हा आपल्याला फक्त तिचं बाह्य रूप दिसतं. बरोबर. फक्त डिझाईन दिसतं आपल्याला. चुकता आणि कायदेशीर गुंतागुंत या सगळ्याचा एक मोठा संगम असतो. जर एखादा चित्रपट फसला तर निर्मात्याचे थोडं नुकसान होते. लोक विसरून जातात तो चित्रपट. अगदी तेच. पण जेव्हा एखादा गृहनिर्माण प्रकल्प फसतो ना किंवा अर्धवट राहतो, तेव्हा त्यात घर घेणाऱ्या शेकडो कुटुंबांचं भविष्य पणाला लागते. बापरे, हे खूपच भयंकर आहे. हो, आणि म्हणूनच या संपूर्ण चक्रव्यूहातून प्रकल्पाला सुरक्षितपणे बाहेर काढणारा जो आत्मा आहे ना, तो म्हणजे योग्य पीएमसी. विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या लेखाचा मूळ गाभाच हा आहे की ही निवड केवळ ओळखीवर न करता पारदर्शक पद्धतीने कशी करावी. हे खरंच खूप विचार करायला लावणार आहे. आता आपण प्रकल्पाच्या सुरुवातीच्या टप्प्यापासून सुरुवात करूया. साधारणपणे लोकांचा समज असा असतो की प्रकल्पाची सुरुवात जमिनीच्या खोदकामाने होते. हो, सगळ्यांना तसंच वाटतं. पण हा लेख एका वेगळ्याच पैलूवर लक्ष वेधतो. प्रकल्पाची खरी सुरुवात एका योग्य दृष्टिकोनातून होते. पीएमसीकडे केवळ कागदावरचे नकाशे वाचण्याचे कौशल्य नको, तर भविष्यात तिथे राहणाऱ्या लोकांच्या गरजा काय असतील याचा विचार हवा. हो, पर्यावरणाचा समतोल राखणे वगैरे गोष्टी सुद्धा आल्याच. पण इथे मला एक व्यावहारिक शंका निर्माण होतीये. लेखात म्हटल्याप्रमाणे पीएमसीच्या टीममध्ये सिव्हिल, इलेक्ट्रिकल, प्लंबिंग, फायर सेफ्टी असे अनेक तज्ज्ञ असणे गरजेचे आहे. हो, बहुआयामी टीम लागते. पण एकाच संस्थेकडून या सर्व भिन्न क्षेत्रांतील तज्ज्ञांची अपेक्षा करणे म्हणजे एकाच डॉक्टरकडून डोळ्यांचे आणि हृदयाचे दोन्ही ऑपरेशन करून घेण्यासारखं नाही का? हा खूपच नैसर्गिक प्रश्न आहे आणि याच डॉक्टरचं उदाहरण घेऊन आपण यावर विचार करूया. बरं. एकाच डॉक्टरने सर्व शस्त्रक्रिया करणं नक्कीच अशक्य आणि मग खूप धोकादायक आहे. पण जेव्हा एखादा रुग्ण सुसज्ज अशा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये जातो ना, तेव्हा काय होतं? तिथे वेगवेगळे तज्ज्ञ असतात. अगदी बरोबर. तिथे प्रत्येक आजारासाठी तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध असतात आणि ते सर्व एकाच छताखाली एकमेकांशी समन्वय साधून काम करतात. पीएमसीचं स्वरूपही अगदी ह्याच मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलसारखे असते. अच्छा, म्हणजे ती एक व्यक्ती नसून संपूर्ण टीम असते. हो, ती एक सर्वसमावेशक संस्था असते. आता हा समन्वय का गरजेचा आहे हे एका उदाहरणाने समजून घेऊया आपण. समजा प्लंबिंगचा नकाशा बनवणारा इंजिनियर आणि इलेक्ट्रिकल वायरिंगचे डिझाईन करणारा इंजिनियर वेगवेगळ्या संस्थांमधून आले आहेत. आणि त्यांच्यात काही संवाद नाहीये? हो, त्यांच्यात काहीच संवाद नाही. मग प्रत्यक्ष साईटवर काम सुरू झाल्यावर अचानक लक्षात येते की जिथून पाण्याची मुख्य पाईपलाईन जाणार आहे, नेमकी तिथेच मुख्य इलेक्ट्रिकल पॅनलची जागा आहे. बापरे, म्हणजे पाण्याच्या पाईपलाईन शेजारी उच्च दाबाची वीज, हा तर खूप मोठा धोका आहे. हो ना. जर पाळत ठेवणारी एकच मध्यवर्ती संस्था नसेल तर अशी चूक इमारतीसाठी जीवघेणी ठरू शकते. उत्तम असून भागत नाही ना? नक्कीच नाही. प्रत्यक्ष बांधकाम करताना वापरल्या जाणाऱ्या साहित्याचा दर्जाही तितकाच महत्वाचा असतो. हो, मी तेच सांगत होतो की लेखात
गुणवत्ता नियंत्रण यंत्रणा म्हणजेच क्वालिटी कंट्रोलचा आवर्जून उल्लेख केलेला दिसतो. कारण गुणवत्ता नियंत्रण हा कोणत्याही प्रकल्पाचा खरा कणा असतो. डिझाईन कितीही जागतिक दर्जाचे असले तरी जर वापरलेले सिमेंट हलक्या दर्जाचे असेल तर काय होईल? इमारत पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळू शकते. अगदी तेच. एक सक्षम पीएमसी केवळ साईटवर फेऱ्या मारत नाही, तर ते मटेरियल टेस्टिंगची एक अतिशय कठोर प्रणाली राबवतात. अच्छा, म्हणजे लॅबमध्ये वगैरे तपासणी होते का? हो. उदाहरणार्थ, साईटवर जेव्हा सिमेंट कॉन्क्रीट तयार केले जाते तेव्हा त्याचे छोटे क्यूब्स म्हणजे ठोकळे तयार करून ते प्रयोगशाळेत पाठवले जातात. अरेच्चा, म्हणजे प्रत्यक्ष काम सुरू असताना हे टेस्टिंग चालतं. हो, तिथे एका विशिष्ट मशीनवर त्या ठोकळ्यांची दाब सहन करण्याची क्षमता तपासली जाते आणि जोपर्यंत लॅबचा रिपोर्ट येत नाही की हे कॉन्क्रीट योग्य ताकदीचे आहे, तोपर्यंत पुढचं काम सुरू करू दिले जात नाही. बापरे, इतकी काळजी घेतली जाते तर? हो. वापरल्या जाणाऱ्या लोखंडाची गंजण्याची शक्यताही तपासली जाते. जर पायाच कच्चा असेल तर वर कितीही सुंदर रंगरंगोटी केली तरी ती इमारत टिकाऊ असू शकत नाही. हे खरंच खूप महत्वाचं आहे. आता तांत्रिकदृष्ट्या हा प्रकल्प पूर्णपणे सुरक्षित वाटतोय, पण इथूनच पुढचा आणि मग कदाचित सर्वात नाजूक टप्पा सुरू होतो. पैशांचा टप्पा, बरोबर ना? हो, कारण उत्तम अभियंते आणि दर्जेदार साहित्य या सगळ्याला पैशांची गरज असते. तांत्रिकदृष्ट्या प्रकल्प कितीही परिपूर्ण असला तरी जर बजेट कोलमडलं तर तो कागदावरच राहतो. किंवा अर्धवट अवस्थेत वर्षानुवर्षे उभा राहतो. अगदी बरोबर. लेखात आर्थिक शिस्त, वास्तववादी अंदाजपत्रक आणि जोखीम व्यवस्थापन यांवर भर दिला आहे. पण इथे मला एका गोष्टीवर प्रतिवाद करावासा वाटतो. बोला ना. व्यवहारात आपण पाहतो की जेव्हा सोसायट्या पीएमसी निवडतात तेव्हा बऱ्याचदा सर्वात स्वस्त फी सांगणाऱ्याला काम दिलं जाते. हा तर मानवी स्वभाव आहे की पैसे वाचवावेत. हो, ते तर आहेच. मग अशा वेळी वास्तववादी दृष्टिकोन ठेवणे म्हणजे सुरुवातीलाच खूप मोठा खर्च दाखवणे असा होत नाही का? आणि जर बजेट जास्त दिसत असेल तर कोणी त्या पीएमसीला काम का देईल? हा बांधकाम क्षेत्रातील सर्वात मोठा आणि कळीचा विरोधाभास आहे. आणि इथेच अनेक सोसायट्यांची मोठी फसवणूक होते, हे मी नक्की सांगेन. अच्छा, ते कसं काय? स्वस्थ टेंडरच्या मागे लागल्यास नेमके काय होते हे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. याला लो बॉलिंग तंत्र म्हणतात. लो बॉलिंग? हो. एखादा अनुभव नसलेला किंवा काम मिळवण्यासाठी हपापलेला पीएमसी केवळ कंत्राट मिळवण्यासाठी अत्यंत कमी बजेट दाखवतो. सोसायटीला वाटते की आपले खूप पैसे वाचत आहेत. पण प्रत्यक्षात तसं नसतं का? अजिबात नाही. प्रत्यक्ष बांधकाम सुरू झाल्यावर खरी परिस्थिती समोर येते. बाजारात साहित्याचे भाव वाढतात, काही अनपेक्षित खर्च उद्भवतात आणि मग तोच कंत्राटदार हात वर करतो. म्हणजे बजेट पूर्ण कोलमडतं? हो. काम मध्येच थांबते आणि शेवटी तो प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सोसायटीला मूळ बजेटपेक्षा दुप्पट पैसे मोजावे लागतात. बापरे, म्हणजे स्वस्त सुरुवातीला वाटतं पण नंतर खूप महागात पडतं. अगदी बरोबर. खरी आर्थिक शिस्त ही स्वस्त बजेट देण्यामध्ये नसते, तर भविष्यात येऊ शकणाऱ्या महागाईचा आधीच अंदाज घेऊन सुरुवातीलाच अचूक आणि वास्तववादी बजेट मांडण्यात असते. म्हणजे कटू सत्य सुरुवातीलाच सांगणं जास्त हिताचं आहे. भलेही ते थोडं महाग वाटेल, पण आर्थिक शिस्तीसोबतच या प्रक्रियेत कायद्याचाही मोठा अडथळा असतो की नाही? हो, आणि इथेच कायदेशीर आणि नियामक ज्ञानाचा मुद्दा उपस्थित होतो. पूर्वीचे दिवस वेगळे होते, पण आजकाल रेराचे नियम अत्यंत कडक झाले आहेत. हो, रेराबद्दल खूप ऐकलंय मी. सर्टिफिकेट, पर्यावरणीय अटी अशा शेकडो कायदेशीर बाबी पूर्ण कराव्या लागतात. आणि जर त्या स्वस्तातल्या पीएमसीला या कायद्यांची पुरेशी जाण नसेल तर त्यांनी चुकून एखादा नियम जरी मोडला तरी त्याचे परिणाम भयंकर असतात. मग रेराचे नियम मोडले तर नेमकं काय होऊ शकते? हे परिणाम किती गंभीर असतात? रेराचे नियम मोडल्यास केवळ छोटी नोटीस येत नाही, प्रकल्पाचे बँक खाते थेट गोठवले जाऊ शकते. बँक खातेच गोठवतात म्हणजे पैशांचा सर्व व्यवहार ठप्प? हो, पूर्णपणे ठप्प. कंत्राटदारावर किंवा विकासकावर लाखो रुपयांचा दररोजचा दंड आकारला जाऊ शकतो आणि प्रसंगी फौजदारी कारवाईही होऊ शकते. बापरे, हे तर खूपच भयंकर आहे. कायदेशीर कचाट्यात अडकल्यामुळे प्रकल्प अनेक वर्ष रखडतो. सुरुवातीला स्वस्त पीएमसी निवडून जे काही लाख रुपये वाचवले जातात त्यापेक्षा कैक पटींनी जास्त नुकसान या दंडांमुळे होते. अच्छा, म्हणूनच याला जोखीम व्यवस्थापन किंवा रिस्क मॅनेजमेंट म्हटले आहे लेखात. अगदी बरोबर. जोखीम व्यवस्थापन म्हणजे केवळ साईटवर अपघात टाळणे नव्हे, तर कायदेशीर आणि आर्थिक अडचणी आधीच ओळखून त्यावर उपाययोजना करणे.
म्हणजे प्रकल्पाला कोर्ट कचेरीच्या फेऱ्यांमधून वाचवणे हीच खऱ्या अर्थाने सर्वात मोठी पैशांची बचत असते तर. हो 100%. हे खूपच डोळे उघडणारे आहे. म्हणजे स्वस्थ हे नेहमीच मस्त नसते. आता आपण तांत्रिक बाजू पाहिली, कायद्याच्या गणितावर चर्चा केली, पण या सगळ्या यंत्रणेत एक मानवी बाजू सुद्धा आहे. हो, आणि ती खूप गुंतागुंतीची असते. लेखात पारदर्शकता, संवाद कौशल्य आणि नैतिकता यावर खूप जोर दिलाय बघा. निर्णय प्रक्रियेत सोसायटीला सहभागी करणे, खर्चाचे तपशील सुस्पष्ट ठेवणे. हो, हे खूप महत्वाचं आहे. जर आपण एखाद्या मोठ्या प्रकल्पाचे चित्र डोळ्यासमोर उभे केले तर एका बाजूला हवालदिल झालेले रहिवासी असतात ज्यांना लवकर घर हवे असते, दुसऱ्या बाजूला नफा पाहणारा कंत्राटदार असतो. आणि स्वतःच्या डिझाईनवर ठाम असलेला आर्किटेक्ट सुद्धा असतो. हो, आणि चौथ्या बाजूला कठोर नियम लादणारे सरकारी अधिकारी असतात. या सगळ्यांच्या मागण्या पूर्ण करणं म्हणजे एकाच वेळी 4 वेगवेगळ्या भाषांमध्ये ओरडणाऱ्या लोकांशी संवाद साधून त्यांच्यात समन्वय घडून आणण्यासारखे आहे. हे 4 भाषांचे उदाहरण अत्यंत चपखल आहे बरं का. मग मला सांगा, एका अत्यंत तांत्रिक आणि पैशांच्या खेळात ही सॉफ्ट स्किल्स इतकी महत्वाची कशी काय ठरू शकतात? या गोंधळात संवाद हाच तो गोंद आहे जो या संपूर्ण प्रक्रियेला विस्कळीत होण्यापासून वाचवतो. हे सॉफ्ट स्किल वाटत असले तरी ते इंजिनिअरिंग इतकेच महत्वाचे आहे. अच्छा, म्हणजे यावरच सगळा डोलारा उभा असतो. हो, पैसा आणि कायदे कितीही चोख असले तरी जर पीएमसी आणि सोसायटीचे सदस्य यांच्यात विश्वास नसेल तर प्रत्येक लहान गोष्टीवर संशय निर्माण होतो. बरोबर आहे, कारण लोकांच्या आयुष्याची पुंजीपणाला लागलेली असते. अशा वेळी भीती वाटणं नैसर्गिक आहे. अगदी तेच. आणि मग याच अस्वस्थतेतून छोट्या छोट्या गोष्टींवरून मीटिंग्समध्ये वाद होतात. आपले पैसे कुठे जातायत यावर संशय निर्माण होतो. हे वाद प्रत्यक्ष कसे टाळता येऊ शकतात? हे वाद टाळण्याचा एकमेव मार्ग म्हणजे संपूर्ण पारदर्शकता. जर पीएमसीने ओपन बुक अकाउंटिंग पद्धत ठेवली तर संशयाला जागाच उरत नाही. ओपन बुक अकाउंटिंग म्हणजे सगळे हिशोब सर्वांसाठी खुले? हो, खर्चाचा प्रत्येक रुपया कुठे खर्च होत आहे याचे तपशीलवार अहवाल सर्वांसमोर ठेवले जातात. महत्त्वाच्या निर्णयांमध्ये सोसायटीच्या प्रतिनिधींना विश्वासात घेणं आवश्यक असते. यालाच नैतिकता म्हणतात. अच्छा, म्हणजे नुसते प्रमाणपत्र असून चालत नाही तर प्रामाणिकपणा लागतो. हो, एखाद्या पीएमसीची पूर्वीची कामगिरी आणि त्यांचा प्रामाणिकपणा खूप महत्वाचा असतो. जेव्हा सर्वांमध्ये पारदर्शक समन्वय असतो तेव्हा वाद निर्माण होण्याऐवजी सर्वजण एकाच ध्येयाने काम करतात. म्हणजे विश्वास हा कोणत्याही कायद्याने निर्माण करता येत नाही, तो कृतीतून कमवावा लागतो. अगदी बरोबर बोललात. संवाद हा प्रक्रियेला जोडून ठेवणारा गोंद आहे. हे कायम लक्षात ठेवण्यासारखं आहे. आता आपण या चर्चेच्या शेवटच्या आणि अत्यंत आधुनिक टप्प्याकडे वळूया. तंत्रज्ञानाचा टप्पा ना? हो, लेखात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि वेळेचे व्यवस्थापन यावर भर दिला आहे. प्रोजेक्ट मॅनेजमेंट सॉफ्टवेअर आणि BIM सारख्या डिजिटल साधनांचा वापर गरजेचा आहे असे म्हटले आहे. हो, हे आजच्या काळाची गरज आहे. पण यासोबतच एक असा मुद्दा आहे जो अनेकांसाठी नवीन असू शकतो. तो म्हणजे विक्रीनंतरची जबाबदारी. पोस्ट कम्प्लिशन रिस्पॉन्सिबिलिटी? हो, साधारणपणे असा समज असतो की एकदा का इमारतीचे काम पूर्ण झाले, उद्घाटन झाले की पीएमसीचे काम संपले, त्यांनी पैसे घ्यावे आणि निघून जावे. पण इथे डिफेक्ट लायबिलिटी पिरियड असा शब्दप्रयोग आहे. हो, आणि हा एक अत्यंत महत्वाचा गैरसमज आहे की चावी मिळाली म्हणजे काम संपले. मग ही संकल्पना नेमकी काय आहे? बांधकाम झाल्यावरही पीएमसीला का थांबून राहावे लागते? खऱ्या आणि दर्जेदार पीएमसीची ओळख ही प्रकल्प पूर्ण झाल्यावरच होते. डिफेक्ट लायबिलिटी पिरियड म्हणजे सोप्या भाषेत सांगायचे तर त्या बांधकामाची कायदेशीर वॉरंटी. अच्छा, म्हणजे गॅरंटी वॉरंटी सारखं. हा काळ किती वर्षांचा असतो? बांधकाम पूर्ण झाल्यानंतर साधारणपणे पुढील 5 वर्ष हा काळ लागू असतो. इमारतीत राहायला गेल्यावर काही महिन्यांनी जर भिंतींना तडे जाऊ लागले किंवा छतातून पाणी गळू लागले तर सोसायटीने कोणाकडे पाहायचे? अशा वेळी कंत्राटदार सहसा हात झटकतात किंवा फोन उचलणे बंद करतात, असं खूप वेळा ऐकले मी. बरोबर. आणि म्हणूनच या काळात पीएमसीची भूमिका महत्वाची ठरते. जर कोणतीही तांत्रिक त्रुटी आढळली तर ती कंत्राटदाराकडून विनामूल्य दुरुस्त करून घेण्याची जबाबदारी पीएमसीची असते. अच्छा, म्हणजे ते सोसायटीच्या पाठीशी उभे राहतात. एवढेच नाही तर आजकालच्या मोठ्या इमारतींमध्ये अत्यंत गुंतागुंतीची यंत्रणा असते. अतिप्रगत फायर सेफ्टी पंप्स, हायस्पीड लिफ्ट, वॉटर ट्रीटमेंट प्लांट वगैरे. हो, ते सोलार पॅनल्स पण असतात ना आजकाल. हो, या सर्व आधुनिक यंत्रणा कशा चालवायच्या याचे तांत्रिक मार्गदर्शन नवीन पदाधिकाऱ्यांना करणे हे देखील पीएमसीचेच काम असते. सोसायटीला वाऱ्यावर सोडून देणे हे नैतिकतेच्या विरोधात आहे. हे समजून घेणं खूपच गरजेचे होते. आता
तंत्रज्ञानाच्या मुद्द्याकडे येऊया. तुम्ही मगाशी ज्या BIM तंत्रज्ञानाचा उल्लेख केलात तो खूपच आधुनिक वाटतोय. हो, बिल्डिंग इन्फॉर्मेशन मॉडेलिंग. पूर्वी आपण पाहिलंय की नकाशे ब्लूप्रिंटवर म्हणजे कागदावर असायचे. पण हे BIM नक्की काय काम करतं ज्यामुळे प्रकल्पाची अचूकता वाढते? BIM हे आजच्या बांधकाम क्षेत्रातील सर्वात मोठं क्रांतिकारी तंत्रज्ञान आहे. जुन्या काळी नकाशे केवळ 2D मध्ये असायचे, पण BIM मध्ये संपूर्ण इमारतीचे हुबेहूब 3D मॉडेल संगणकावर तयार केले जाते. अच्छा, म्हणजे पूर्ण इमारत स्क्रीनवर दिसते. हो, पण हे केवळ डिझाईन पुरते मर्यादित नाही. यात वेळेचे गणित जोडले जाते, ज्याला 4D म्हणतात, आणि खर्चाचे गणित जोडले जाते, ज्याला 5D म्हणतात. 5D म्हणजे खर्चाचाही अचूक अंदाज संगणकावरच मिळतो. हो, अगदी अचूक. हे प्रत्यक्ष कामात कसे वापरले जाते? एक अत्यंत व्यावहारिक उदाहरण घेऊया आपण. समजा एका फ्लॅटच्या छताखालून मध्यवर्ती एसीची मोठी पाईप जाणार आहे आणि त्याच ठिकाणाहून प्लंबिंगची एक मोठी लाईनही जाणार आहे. बरं. जर हे काम जुन्या कागदी नकाशांवरून होत असेल तर बऱ्याचदा प्रत्यक्ष साईटवर काम सुरू झाल्यावर इंजिनियरच्या लक्षात येते की हे दोन्ही पाईप एकमेकांना धडकत आहेत. बापरे, मग आता काय करायचं? आधीच बांधलेली भिंत फोडावी लागते का? हो, भिंत किंवा स्लॅब फोडावा लागतो. याला रिवर्क म्हणतात. यात प्रचंड वेळ आणि लाखो रुपये वाया जातात. आणि साहजिकच यामुळे प्रकल्प पूर्ण होण्यास विलंबही होतो. अगदी बरोबर. पण BIM सॉफ्टवेअरमध्ये क्लॅश डिटेक्शन नावाची सुविधा असते. प्रत्यक्ष वीट रचण्याच्या कित्येक महिने आधीच संगणक सांगतो की इथे एसीचा आणि पाण्याचा पाईप एकमेकांना धडकणार आहेत. डिझाईन आत्ताच बदला. अरेच्छा, म्हणजे चुका आधीच समजतात. हो, यामुळे मानवी चुका जवळजवळ शून्यावर येतात. तोडफोड करावी लागत नाही आणि काम ठरलेल्या डेडलाईनमध्ये पूर्ण होते. आधुनिक तंत्रज्ञान हे लाखो रुपये आणि वेळ वाचवण्यासाठी असते. हे खऱ्या अर्थाने भविष्य आहे असं म्हणायला हरकत नाही. संगणकावर आधीच चुका शोधून काढणे ही एक विलक्षण प्रक्रिया आहे. हे सगळं ऐकल्यावर विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या लेखाचं गांभीर्य खऱ्या अर्थाने लक्षात येते. हो, हा विषय खूप सखोल आहे. आपणच खूप काही नवीन शिकलो आहोत. या चर्चेचा निष्कर्ष काढायचा झाला तर असे म्हणता येईल की एखाद्या मोठ्या प्रकल्पासाठी योग्य PMC निवडणे हा केवळ अनुभवाचा किंवा फीचा मुद्दा नाही. नाही, तो एक संतुलित निर्णय असतो. हो, यात त्या संस्थेचं तांत्रिक कौशल्य, आर्थिक शिस्त, कायदेशीर जाण, पारदर्शकता आणि व्यावसायिक नैतिकता या सर्वांचा कस लागतो. एखाद्या गृहनिर्माण सोसायटीचा पुनर्विकास ही अनेकांच्या आयुष्यातील सर्वात मोठी उलाढाल असते. नक्कीच असते. त्यामुळे अंधारात बाण मारण्यापेक्षा आज चर्चिलेले हे निकष एका मार्गदर्शक चेकलिस्टसारखे काम करतील अशी मला खात्री आहे. हो, आणि या निकषांच्या आधारे घेतलेला निर्णय केवळ सिमेंटची इमारत उभी करत नाही, तर तो प्रकल्प सुरक्षित आणि खऱ्या अर्थाने समाधानकारक बनवतो. सुरक्षित आणि वेळेत पूर्ण झालेलं घर हेच अंतिम स्वप्न असते. अगदी 100% खरे. दिग्दर्शक उत्तम असेल तरच चित्रपटाचा शेवट गोड होतो. जाता जाता श्रोत्यांसाठी एका नवीन आणि रंजक विचाराकडे लक्ष वेधून घ्यावेसे वाटते. नक्कीच. आपण पाहिले की आजचे प्रगत PMC अचूकतेसाठी BIM सॉफ्टवेअर वापरत आहेत. तंत्रज्ञान ज्या वेगाने प्रगती करत आहे ते पाहता एक प्रश्न नक्कीच निर्माण होतो. कोणता प्रश्न? जर आज BIM सारखे सॉफ्टवेअर बांधकामापूर्वीच चुका शोधून काढत आहे, खर्चाचे गणित मांडत आहे, तर भविष्यात असा काळ येईल का जेव्हा कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI स्वतःच या संपूर्ण गृहनिर्माण प्रकल्पाचं नियोजन आणि देखभाल करेल? हा खूपच मोठा विचार आहे. हो ना? जर तसे झाले तर या संपूर्ण प्रक्रियेत मानवी प्रोजेक्ट मॅनेजरची गरजच उरेल का? की मानवी संवाद आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे विश्वास या भावनांची जागा कोणतंही सॉफ्टवेअर कधीच घेऊ शकणार नाही? या प्रश्नावर श्रोत्यांनी नक्की विचार करावा. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि सखोल चर्चेसह.